तुम्ही बोलायचं आजी आजोबांबद्दल. आई बाबांविषयी काय सांगू, आमचं सर्वस्व आहेत ते दोघं जण. आणि काही घरांमध्ये मी बघितलं आहे की आईशी स्पेसिफिक गोष्टींवरती बोलतात किंवा व्हाया मीडिया आई थ्रू बाबांकडे जाऊन काहीतरी चर्चा करायची. पण आमच्या चांगल्या काय म्हणतात दैवामुळे आम्हाला हे दोघं आईवडील मिळालेत की आम्ही त्या दोघांशी कुठच्याही विषयावरती आम्ही बिनधास्त बोलू शकतो, आम्ही तिघंजणं. आणि आईबाबांनी कधी म्हणजे आम्हाला असं माझी मुलं तर त्यांनी चुकतायत तिकडे आम्हाला चुकताय म्हणून ठामपणे सांगितलेलं आहे कायम. आणि जिथे आम्ही बरोबर आहे तिथे आमची वाहवाही पण केलेली आहे. त्यामुळे आम्ही तिघंही जण मी अगदी छानपैकी सांगू शकते की आम्ही डिसिजन मेकिंगमध्ये खूप चांगलेच म्हणजे आम्ही चांगले डिसिजन घेऊ शकतो. वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ देम. आईबाबांबद्दल म्हणजे काय बोलण्याचं म्हणजे म्हणतात ना की माझ्याकडे काय शब्द नाही, पण माझ्या डोक्यामध्ये मी जेव्हा आईबाबांचा असा विचार करतो तेव्हा मला येतं की ते माझेच देव आहे. ओके, मग त्यांनी ते म्हणतात म्हणजे आपण मंदिरामध्ये जातो, आपण इकडे जातो तिकडे जातो, आमच्या घरी गणपती येतो, पण सगळ्यात पहिले देव माझे ते आहेत. कारण त्यांनी आम्हाला एकच कंटिन्यू शिकवून दिली की तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा. म्हणजे मी माझ्या वाईफला पण कधी सांगतो की हम पाच म्हणजे आमच्या 5 लोकांमध्ये एवढी त्यांनी अशी ट्रान्सपरन्सी लेवल डेव्हलप केली की कुठेही असू दे काही असू दे तरी आम्ही 5 लोक प्लस आता आमच्याकडे असे 2 ॲडिशन्स पण गेले, माझी वाईफ पण मुलगी, तर आम्ही 7 लोक एवढी एकत्र राहण्याचा एवढा म्हणजे 100% होती प्रयत्न करतो. मी हिची चुलत बहीण मोठी, अतिशय हुशार होती, शाळेत तर होतीच पण इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा ती हुशार होती. स्वयंपाक तर उत्तम करते अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ हर. मी ह्यांची सूनबाई. माझं लग्न झालं 2011मध्ये. त्याच्यानंतर मी बाळांच्या फॅमिलीमध्ये आले. पण आईबाबांनी मला माझ्या आईवडिलांप्रमाणे प्रेम केलं. मला असं कधी भासू दिलं नाही की माझे आईवडील असे नाही आहेत म्हणून. त्याच्यामुळे आईबाबांना खूप ऑल द बेस्ट पुढच्या आयुष्यासाठी. मी त्यांची म्हणण्यापेक्षा ते आमचं व्याही आहेत आणि एकाच शब्दात सांगते की हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख करून द्यायला मला आनंद वाटतो आहे. माझे आजी आजोबा माझे खूप आवडते आहेत. मी माझ्या आजीला अदा आणि माझ्या आजोबांना आबा बोलते. ते मला खूप आवडतात, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. म्हणजे निबंधच लिहिलास आजी आजोबांना. आणि यानंतर एक खेळ आहे, म्हणजे ते आव्हान तुम्ही कसं पूर्ण करणार ते आम्हाला बघायचं. 12 टप्पे पूर्ण झाले, मनोरा रचायचा. एक रिंग तुम्ही ठेवायची, दुसरी रिंग ते ठेवणार. 12 टप्पे पूर्ण झाले की पहिलं बक्षीस, 15 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. वेळ सुरू झाली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हां काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटलं काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.